हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. फार कमी मुलं आज चालू करावं का नाही करावं? कशामुळे मुलं कमी आहेत? आज उशिरा सोडलं काय? कोणी सांगेल मला? एकदा. चल, लेट्स गेट स्टार्टेड. मुलं जॉईन होतील. आपण आपलं काम चालू करूयात. ठीक आहे, आपण मुलांसाठी थांबायचे कारण नाही. मुलं येतील, यायलाच पाहिजे. आपला रेग्युलर टाइम आहे, रेग्युलर सगळं चालू आहे. ओके, सो आपण काल कोणती बघितली होती? ह्या रिॲक्शन्स काही बघितल्या होत्या. ओके, टोलिन्स रिएजन बघितलं होतं. क्लेमन्सन्स टोलिन्स रिएजन बघायचे. क्लेमन्सन्स रिडक्शन आपण बघितलं होतं. रिडक्शन इन द सेन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, इथं सरफेस केमिस्ट्रीचा यूज केला जातो. ठीक आहे, त्याचं मेकॅनिझम हे आपण मेकॅनिझम पण काल डिटेलमध्ये बघितलं होतं. नेक्स्ट पॉईंट वॉज की आणखीन एक सेम टाईपची रिएक्शन आहे. आणि तुम्हाला एक सिंपल पॉईंट सांगितलं होतं मी याच्यामध्ये. नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांना रिप्लेस करायचं काम करत राहतात कंटिन्युअसली. नायट्रोजनचा लोड पेअर तो अटॅक करतो, ऑक्सिजनला बाहेर काढायचं काम करतो. तसं त्यांनी केलं सुद्धा. ठीक आहे, त्याच्यानंतर KOH वापरला, बेस वापरला आणि फर्दर रिॲक्शन्स याचं मेकॅनिझम पण आपलं काल झालं होतं. बेस वापरून आपण नायट्रोजन गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं, N2. ठीक आहे, बेसचं कन्वर्जन करत करत आपण N2 ला बाहेर काढलं होतं. इथे बघू शकता तुम्ही, N2 बाहेर काढला होता आणि स्टेबल कंपाऊंड त्याच्यामुळे पटकन बाहेर निघून जातो आणि आपलं एक डिझायर्ड कंपाऊंड मिळतो. फायनली आपण जर बघितलं तर ह्या रिॲक्शनमध्ये झालंय काय? ऑक्सिजन बाहेर गेला आणि हायड्रोजनची ॲडिशन झाली, म्हणजे थोडक्यात रिडक्शन झालेलं आहे. ठीक आहे, वुल्फ किशनर सायंटिस्टचं नाव आहे आणि रिडक्शन रिॲक्शन आहे. ओके, ई राहिलं इथं, तर समजून घ्या. सो वुल्फ किशनर रिडक्शन रिॲक्शन आहे. नेक्स्ट पॉईंट, टोलिन्स रिएजंट. आता ह्या गोष्टी थोड्याशा, टोलिन्स रिएजंट आणि आणखीन एक रिएजंट येणार आहे, महत्वाचे आहे. रिझन सांगतो. बायोमॉलिक्युल्समध्ये सुद्धा टोलिन्स रिएजंट यूज केला जातो, शुगर्स रिड्युसिंग किंवा नॉन रिड्युसिंग फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे एक जनरल रिड्युसिंग एजंटचा भरपूर उपयोग करतात, टोलिन्स रिएजंटचा सुद्धा उपयोग करतात. नेम रिएजंट आहे सगळ्यात पहिल्यांदा. काय आहे टोलिन्स रिएजंट? AgNO3 इन वॉटर अँड NH3 इन बेसिक कंडिशन घेतलं जातं. ठीक आहे, रिएजंट काय? AgNO3 वापरतात इन वॉटर आणि NH3 इन बेसिक कंडिशन. आता याच्यामध्ये Ag हा डी ब्लॉकचा एलिमेंट आहे. ओके, आणि NH3 हे दोघं मिळून कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनवतात. रिएक्शन आपण पुढे आपण बघणारच आहे, डिटेलमध्ये बघणार आहे, एक्झाम्पल पण बघणार आहे. नेक्स्ट, टोलिन्स रिएजंट काय कोण देतात? हे तर अल्डिहाइड टोलिन्स रिएजंट देतात, म्हणजे रिएक्शन दाखवतात, पॉझिटिव्ह रिझल्ट देतात. ओके, वेरॅज कीटोन्स ही रिएक्शन देत नाहीत. कीटोन्स टोलिन्स रिएजंटची रिएक्शन देत नाहीत, एक्सेप्ट अल्फा. ए स्टँड्स फॉर अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. म्हणजे अल्फा कार्बनला कीटोन आपल्याला माहिती आहे असा ग्रुप असतो. ठीक आहे, इथं CH3 असेल, इकडं CH2, हा अल्फा झाला, हा पण अल्फा झाला. अल्फाला एक OH असेल, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन जर असेल तर मात्र ते एक्सेप्शन आहे आणि ते टोलिन्स रिएजंट देतो किंवा टोलिन्स रिएजंटला पॉझिटिव्ह दाखवतो. अदरवाईज एवढं जर एक्सेप्शन जर सोडलं तर कीटोन याला रिॲक्शन देत नाही, टोलिन्स रिएजंट बरोबर रिॲक्ट होत नाही. ओके, म्हणून टोलिन्स रिएजंटचा यूज काय करतात जनरली? इट इज यूज टू डिफरन्शिएट अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड अँड कीटोनला एकमेकांपासून डिफरन्शिएट करण्यासाठी, किंवा अननोन कंपाऊंड आपल्याकडे आला असेल तर त्याला डिफरन्शिएट कसं करणार? तर टोलिन्स रिएजंटचा यूज करून आपण इझिली त्याला डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे, तर आता रिॲक्शन काय आहे त्याला पहिल्यांदा आपण बघून घेऊ. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्शन बघा, काय काय टाकलं होतं. पहिल्यांदा पहिला पॉईंट, AgNO3 इन वॉटर आणि NH3. AgNO3 आणि NH3 सगळ्यात पहिल्यांदा काय बनवतात? एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनवतात. ठीक आहे, सो AgNO3 प्लस NH3 हे दोघं मिळून Ag, हा जो कॉम्प्लेक्स दिसतो ना तुम्हाला, NH3 2 टाइम्स हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनवतात. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. ओके, ह्याच रिॲक्शनला सिल्वर मिरर टेस्ट पण म्हणतात बरं का. सिल्वर मिरर टेस्ट सुद्धा म्हणतात. का बरं, कसं काय ते पण तुम्हाला आता सांगतो सगळं समजा. ओके, सो हा कंपाऊंड बनला किंवा कॉम्प्लेक्स बनला. ठीक आहे, AgNO3 आणि साईडला बेसचे मॉलिक्युल्स OH मायनस, हा आहे अल्डिहाइड
सी डबल बॉन्ड ओ आणि एच. नेक्स्ट रिॲक्शन होता. आता रिॲक्शनचं मेकॅनिझम तर मी घेतोच, थोड्या वेळाने घेतो. याचं काय होतं, इट्स टोलिन्स रिएजंट इज ऑक्सिडायझेशन रिॲक्शन आहे. ठीक आहे, टोलिन्स रिएजंट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिडेशन परफॉर्म करतो आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं का आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं, विच इज नथिंग बट आर सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच. कार्बोक्सिलिक ऍसिड हे अल्डिहाइड देऊ शकतं, पण कीटोन देऊ शकत नाही. का बरं? कीटोन मध्ये हा दुसरा जो ग्रुप असतो आर, हा बॉन्ड ब्रेक करणं सोपं नसतं. हा बॉन्ड खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्यामुळे हा ब्रेक होत नाही, त्यामुळे पुढची रिॲक्शन होऊ शकत नाही. नो रिॲक्शन. ठीक आहे, टोलिन्स रिएजंट कीटोन बरोबर रिॲक्शन याच्यामुळे होऊ शकत नाही, कारण कार्बन आणि आर ग्रुपचा म्हणजे इथे एक कार्बन आहे, हा बॉन्ड लवकर ब्रेक होऊ शकत नाही. वेरॅज कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड कंपॅरेटिव्हली पटकन ब्रेक होतो, त्याच्यामुळे याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. अल्डिहाइड ऑक्सिडेशन मध्ये जाऊ शकतो, टोलिन्स रिएजंट रिॲक्शन दाखवू शकतो, किंवा टोलिन्स हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, ऑक्सिडेशन करतो अल्डिहाइडचं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतो. नीट जर व्यवस्थित बघितलं आपण पुढचं प्रॉडक्ट मध्ये काय मिळतं आपल्याला, तर एजी मिळतो. हा कोणत्या फॉर्म मध्ये? हा सॉलिड फॉर्म मध्ये. एजी म्हणजे काय? सिल्वर. ठीक आहे. सगळ्यांनी बघितलं असं शायनी अपीअरन्स असतो, आणि ह्या शायनी अपीअरन्स प्रॉडक्ट मध्ये आपल्याला शायनी अपीअरन्स मिळतो. म्हणूनच ह्या टेस्टला आपण म्हणतो सिल्वर मिरर टेस्ट सुद्धा म्हटलं जातं. टेस्ट ट्यूब मध्ये जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली ना, तर टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला सिल्वरचे छोटे छोटे मॉलिक्युल्स असे एक क्रिस्टल्स बघायला मिळतात. ठीक आहे, शायनी क्रिस्टल्स बघायला मिळतात, म्हणून याला म्हणतात सिल्वर मिरर टेस्ट. ओके, सो रिझन समजलं असेल याला सिल्वर मिरर टेस्ट का म्हणतात. टोलिन्स रिएजंट म्हणजे काय, किंवा टोलिन्स टेस्ट म्हणजे काय, आणि हे काय करतं? तर ऑक्सिडेशन करतं. अल्डिहाइडच का करतं? तर अल्डिहाइडला हा बॉन्ड ब्रेक होतो. कीटोनचं का नाही करत? तर इथं हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे करू शकत नाही. हे झालं टोलिन्स रिएजंट विषयीची डिटेल मधली माहिती. आता फक्त एकच पॉईंट राहतो, ती म्हणजे मेकॅनिझम. ठीक आहे, तर वन बाय वन मेकॅनिझम बघा. कंडिशन काय आहे? अल्डिहाइड, टोलिन्स रिएजंट आणि बेस. ओके, बेसचे 3 मॉलिक्युल्स आहेत, विसरायचं नाही. पहिला बेस OH मायनस, इट विल अटॅक ऑन कार्बोक्सिलिक ग्रुप. ठीक आहे, याच्यावर अटॅक करतो, पाय बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, O मायनस चार्ज. इथं बघा OH लागलाय, इकडे आर ग्रुप असेल किंवा हायड्रोजन असेल. अल्डिहाइड आहे तर एक आर ग्रुप तर असणारच आहे, किंवा असायला पण पाहिजे. O मायनसचा फॉर्म झाला. ठीक आहे, नेक्स्ट स्टेज मध्ये आता याचा रोल येतो. हा काय आहे? टोलिन्स रिएजंट, कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, एजी वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, NH3 हा न्यूट्रल लिगँड असतो, त्याच्यामुळे हा जो काही चार्ज आहे हा कोणामुळे असतो? तर एजी, सेंट्रल मेटल ॲटममुळे चार्ज असतो. सो ऑक्सिजन एजी बरोबर बॉन्ड तयार करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, रिझल्टंट काय? एजी काय करतो? जर त्याला दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथून मिळत आहेत, तर हे दोन्ही बॉन्ड ब्रेक करतो, NH3 बाहेर निघून जातात. ठीक आहे, दोन्ही NH3 बाहेर निघून जातात आणि हा एक बॉन्ड बनतो ऑक्सिजन बरोबरचा. नेक्स्ट पॉईंट मध्ये आता बघा, एजीवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, तर एकदम सिंपल इथं बॉन्ड बनणार आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट पॉईंट मध्ये दुसरा बेस आला, इथं आपण एक वापरला होता, हा पहिला. इथं आता दुसरा आला. दुसरा काय करतो? हायड्रोजनला बाहेर काढतो, दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनकडे, किंवा दोन इलेक्ट्रॉनचं डबल बॉन्डचं फॉर्मेशनचा प्रयत्न होता. ठीक आहे, डबल बॉन्ड ऑक्सिजन बनवला की फर्स्ट एजीला पुन्हा युजलेस एजी बाहेर निघून जातो. ठीक आहे, का बरं बाहेर निघून जातोय? तुमच्या इथं पॉईंट लक्षात येत असेल, इथं OH नी हायड्रोजन बाहेर काढला, इलेक्ट्रॉन नाही घेतला, फक्त हायड्रोजन घेतला, मग त्याचे इलेक्ट्रॉन कुठे गेले? डबल बॉन्डच्या फॉर्मेशन मध्ये. ऑक्सिजनला तर आयते इलेक्ट्रॉन मिळाले ना, मग आता हे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला गरज नाही. ठीक आहे, त्याला इलेक्ट्रॉन मिळाले, त्याला गरज नाही, मग ते एजी इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर निघून जाईल. इथं एजीचा चार्ज होता पॉझिटिव्ह, इथं झाला न्यूट्रल. ठीक आहे, हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट. ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली म्हणजे रिडक्शन झालं, एजीचं रिडक्शन झालं. ठीक आहे, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, स्वतःचं रिडक्शन होतं, म्हणून त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. सो एजीचं इथं झालं रिडक्शन, एजी सॉलिड स्टेट म्हणून बाहेर निघाला, ज्याला आपण सिल्वर, शायनी कलरचं थोडीशी सिल्वर दिसतात, त्याच्यावरनं सिल्वर मिळणार टेस्ट आपण म्हणतो. हा एक पॉईंट. नेक्स्ट इंटरमिडिएट, आता ह्या OH ने अटॅक केलाय ना, ठीक आहे, सॉरी, OH ने हायड्रोजनला बाहेर काढले, तर कंपाऊंड कोणता बनला? याच्यानंतरचा कंपाऊंड हा बनलाय, म्हणजे इथं बघा, हा RH, हा आहे असा, हा OH ग्रुप इथं दिसतोय. ठीक आहे, आणि हा डबल बॉन्ड O, हा इथं डबल बॉन्ड O. ओके, त्याच्यामुळे इथपर्यंत काही कन्फ्युज व्हायचं कारण नाही. नेक्स्ट याच्यामध्ये आता तिसरा बेस घ्या, इथं NH3 वापरलाय, इथला NH3 पण वापरू शकता, किंवा तिसरा बेस, इथं 3 बेस दिले, तिथं बेस पण आपण वापरू शकतो. बेस काय करतात? तर हा जो ग्रुप तुम्हाला दिसतोय, हा कोणता ग्रुप आहे? तर इट्स ऑर्गॅनिक ऍसिड. हे जो फंक्शनल ग्रुप आहे ना, RC डबल बॉन्ड O आणि OH, हा ऑर्गॅनिक ऍसिड आहे. याचं कामच असतं, ऍसिडच आहे हा, याचं कामच असतं H+ ला देणं, आणि इथं ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो, आणि त्याचा रेझोनन्स पण तुम्हाला दिसतोय, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि चार्ज, रेझोनन्स पण आहे. हा ऍसिडिकच ग्रुप आहे, याचं कामच आहे हायड्रोजन देणं, यांनी फक्त हायड्रोजन दिला. ठीक आहे, हायड्रोजन दिल्यानंतर जो NH4 बनेल तो फक्त इथं कनेक्ट झालेला आहे.
हा नाही जर दाखवलं तरी झालं, आपलं मेन कन्सर्न याच्यामध्ये आहे. मेन काय झालं, अल्डिहाइडचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड बनलं. हा मेन पार्ट इथं होतो. अल्डिहाइडच्या विषयी म्हणाल तर याचं झालं ऑक्सिडेशन, ठीक आहे, याचं ऑक्सिडेशन झालं. आणि हा जो ग्रुप आहे याचं झालं रिडक्शन. स्पेसिफिकली कोणाचं रिडक्शन झालं तर एजी ग्रुपचं. एजी वर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं झिरो ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे याचं झालं रिडक्शन. याची स्वतःच रिडक्शन झालं, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करून म्हणून याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, इट इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. सो अल्डिहाइड रिएक्शन देतो, कीटोन रिएक्शन देत नाही, कारण हा बॉन्ड इतकं पटकन ब्रेक होत नाही. हे त्याच्या मागचं पूर्ण रिझन. ठीक आहे, हे झालं टोलिन्स रिएजंट फॉर अल्डिहाइड. ओके, सो पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याला एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कोणतं आहे? कीटोन देत नाही, अल्डिहाइड देतात, डिफरन्सिएशनसाठी वापरतात, एकदम सोपं डिफरन्सिएशन आहे. परंतु कीटोनमध्ये जर सी डबल बॉन्ड ओ, इथं CH3 ग्रुप आहे, इकडं CH2, आणि इथं जर OH ग्रुप आला सपोज, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन म्हणतात त्याला, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन्स, हे एक्सेप्शन आहे. आणि सिल्वर मिरर टेस्ट हे देतात. ठीक आहे, तर हे एक्सेप्शन काय, त्याचं हे मेकॅनिझम. ओके, एक्सेप्शन काय, त्याचं हे मेकॅनिझम. सो पहिलं मेकॅनिझम जर क्लिअर कट समजलं असेल तर पुढच्या मेकॅनिझमकडे आपण जाऊया. सो मी थोडा वेळ थांबतोय, एक 10 सेकंद. रिॲक्शन नोट डाऊन करून घ्या, सगळं रेकॉर्ड करून घ्या. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. मी आन्सर द्यायला इथे उभा आहे. उभा आहे म्हणजे बसलेला आहे, म्हणजे तयार. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तोपर्यंत. सिल्वर मिरर टेस्ट टोलिन्स रिएजंट देतो का? ईशा मॅडम तुम्ही उशीर झाले, मग तुम्हाला आता हे ठीक आहे, मी आन्सर देतो. ओके, टोलिन्स रिएजंटच सिल्वर मिरर टेस्ट देतो, म्हणजे एकच रिॲक्शन आहे. टोलिन्स रिएजंट म्हणजेच तोच सिल्वर मिरर टेस्ट, रिॲक्शन एकच आहे. ओके, तुम्ही त्याला टोलिन्स रिएजंट म्हणा, टोलिन्स रिॲक्शन म्हणा, टोलिन्स ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणा, किंवा सिल्वर मिरर टेस्ट म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच. क्लिअर? आता हे कोण देतं तर अल्डिहाइड टोलिन्स टेस्ट देतो किंवा सिल्वर मिरर टेस्ट देतो, आणि कीटोन देत नाही. म्हणजे तो मग याला असंही म्हणू शकता, कीटोन सिल्वर मिरर टेस्ट देत नाही असं म्हणा, कीटोन टोलिन्स रिएजन बरोबर रिॲक्ट करत नाही असं म्हणा. त्याचा अर्थ एकच. ही जी रिॲक्शन आहे हीच सिल्वर मिरर टेस्टची रिॲक्शन. कन्सेप्ट क्लिअर? डाऊट क्लिअर? यस, नो? सांगा पटकन. आणखी कोणाला काही डाऊट असेल विचारू शकता बरं का. ओके, डाऊट क्लिअर झाला, चल ठीक आहे. आता येतोय मी एक्सेप्शन कडे. एक्सेप्शन इन द सेन्स मला फक्त रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये जास्त इंटरेस्ट आहे, बाकी कशामध्ये इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. ओके, चल वन बाय वन बघा आता. इथे काय होतं, ज्यावेळेला अल्फा हायड्रॉक्सी कीटोन असतो ना, अल्फा हायड्रॉक्सी कीटोन म्हणजे अल्फा कार्बनवर एक OH ग्रुप आहे प्रेझेंट. आणि आपल्याला माहिती सिल्वर मिरर टेस्टमध्ये आपल्याला काय लागतात तर एक Agचा सॉल्ट आहे किंवा नाही कॉम्प्लेक्स आहे, आणि बेसिक कंडिशन आहे. ठीक आहे, आता इथं काय होतं, सो एक बेस या हायड्रोजनला बाहेर काढतो, आणि ते नॅचरल आहे. का बरं? कारण त्याच्यामधनं हा हायड्रोजन बाहेर काढला की किटोइनॉल फॉर्म होऊ शकतं सहजासहजी. किटोइनॉल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, हे इलेक्ट्रॉन्स
डबल बॉन्डचं फॉर्मेशन आणि हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन इकडे निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो कीटोइनॉल फॉर्मसाठी हा हायड्रोजन सहज बाहेर निघून जातो, हा साहजिक आहे. आणि दुसरा पॉईंट, इकडचा पण हायड्रोजन बाहेर निघतो. का बरं निघतो? कारण इनॉल जर फॉर्म केला किंवा कीटोइनॉल फॉर्म मध्ये हा डबल बॉन्ड आहे. आता इथं बघा, हा निगेटिव्ह चार्ज, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज रेझोनन्स मध्ये, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज रेझोनन्स मध्ये. सो एक लक्षात येते का, दोन्हीही निगेटिव्ह चार्जेस रेझोनन्स मध्ये आहेत बिकॉज ऑफ दिस डबल बॉन्ड. हा एक पॉईंट, सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथे आहे. ओके. आणि त्याच्यामुळे हा इंटरमिडिएट बनतो, पहिला पॉईंट. हा इंटरमिडिएट त्याच्यामुळे बनतो. आता इथं मेन रिझन काय, मेन काम काय, एजीचं काम काय आहे? एजीचं काम आहे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करणं, स्वतः रिड्यूस होणं. रिड्यूस होणं म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं. एजी रिड्यूस होतो म्हणजे काय होतो, एजी ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. पहिल्यांदा काय येतो, एजी प्लस आहे, तो इलेक्ट्रॉन घेतो, काय बनवतो, एजी बनवतो फक्त. सिंपल सपोर्ट. ठीक आहे. विथ ऑक्सिडेशन स्टेट 0. सिल्वर मिरर आधीच्या टेस्टमध्ये, सगळ्या टेस्टमध्ये तेच करतो तो. प्लस वरनं 0 मध्ये जातो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इथं आता इथं हा एक निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जचा अर्थ काय होतो, आता डिटेलमध्ये जाऊन सांगतो. एक मिनिट, चुकून क्लिक झालं. हा, निगेटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज केव्हा येतो, जेव्हा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन आहेच आहे, पण दुसरा एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन मिळाला तेव्हा आपण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जेव्हा येतो तेव्हा. ठीक आहे. एजी काय करतो, निगेटिव्ह चार्ज म्हणजे एका ऑक्सिजन मधनं एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन घेऊन जातो बाहेर. ओके. तो एजीचं तर काम झालं, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेऊन गेला. पण आता ऑक्सिजनचा काय प्रॉब्लेम झाला, आता ऑक्सिजनवर आपण निगेटिव्ह चार्ज नाही देऊ शकत, पण ऑक्सिजनकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन राहतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन. कारण निगेटिव्ह चार्जमध्ये एक स्वतःचा इलेक्ट्रॉन, एक बाहेरचा इलेक्ट्रॉन. बाहेरचा इलेक्ट्रॉन गेला म्हणजे निगेटिव्ह चार्ज गेला, पण स्वतःचा इलेक्ट्रॉन अनपेड राहिला ना. ठीक आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण दुसऱ्या वर्डमध्ये, याला म्हणतो रॅडिकल. आता हे मेकॅनिझम शिरलं रॅडिकल मेकॅनिझम मध्ये. पॉईंट लक्षात आला का? आता हे आयनिकचं कन्वर्ट झालं रॅडिकल मेकॅनिझम मध्ये, रिझन तुम्हाला लक्षात आला असेल. नेक्स्ट, आता हा रॅडिकल रेझोनन्स मध्ये आहे का, तर 100% रेझोनन्स मध्ये आहे. कसं काय बघून घ्या. रॅडिकलला सुद्धा रेझोनन्स मध्ये आपण कधी टाकतो, इथं रॅडिकल. ठीक आहे. सिंगल बॉन्ड, पुन्हा डबल बॉन्ड, म्हणजे रॅडिकल मेकॅनिझम मध्ये आहेच आहे किंवा रेझोनन्स मध्ये आहेच आहे. इथं रेझोनन्स दिसला तुम्हाला, इथं डबल बॉन्ड मध्ये कन्वर्जन झालं. ठीक आहे. रॅडिकल शिफ्ट झाला, राईट. पुन्हा बघा, इथं रॅडिकल, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, पुन्हा एकदा रेझोनन्स, पुन्हा एकदा रेझोनन्स. बर, हे रेझोनन्स लक्षात येत नसेल तर थोडस मोठं काढतो, मला फक्त कन्फ्युजन नकोय. ठीक आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे दोन इलेक्ट्रॉन, मी तर आता सांगितलं तुम्हाला. इथं एक रॅडिकल आहे. ठीक आहे. इथं पीएच ग्रुप आहे. सो एवढं काही पीएच ग्रुपचा काही रोल नाहीये. आपण ॲरो दाखवतो, कम्प्लीट ॲरो म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात. निगेटिव्ह चार्जला मी नेहमी असा ॲरो दाखवलेला आहे. ठीक आहे. रॅडिकलला मी हाफ ॲरो दाखवतो, कारण निगेटिव्ह चार्ज म्हणजे दोन इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात. ठीक आहे. सो इथं मी हाफ ॲरो दाखवतो. हाफ ॲरो इथून आला, पण एका बॉन्डला तर दोन हे लागतात ना. हाफ इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलेक्ट्रॉन इकडून, एक इलेक्ट्रॉन इकडून. ठीक आहे. एक बॉन्ड झाला इथं तयार, कारण दोन इलेक्ट्रॉन आले, मग इथे एक बॉन्ड बनेल. ठीक आहे. हा इथे एक डबल बॉन्ड बनायला पाहिजे. ठीक आहे. एक डबल बॉन्ड म्हणा किंवा इथं निगेटिव्ह चार्ज. तर निगेटिव्ह चार्ज मध्ये गोंधळ घालत नाही. इथं निगेटिव्ह तुम्ही सरळ डबल बॉन्ड पण दाखवू शकता, काहीच इश्यू नाहीये. आणि इथं एक बनतो अनपेड इलेक्ट्रॉन. ओके. हा एक नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनतो. तुमच्या लक्षात येत आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनत चाललेत. ओके. आणि इथं काय आला, एक अनपेड इलेक्ट्रॉन आला. जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढत गेलो तर हा पॉईंट होतो. नेक्स्ट, मी फक्त याचा एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो, हे पुढचं सुद्धा कॉम्प्लिकेटेड थिंग मध्ये जायची सुद्धा गरज नाहीये. इथूनच फक्त एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर जो आता काढलं त्यालाच व्यवस्थित काढतोय. सी डबल बॉन्ड ओ, इकडे पीएच, इकडे सी ओ. निगेटिव्ह चार्ज म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आणि याच्याकडे रॅडिकल म्हणून एकच इलेक्ट्रॉन आणि हा पीएच ग्रुप. नीट बघा, पुन्हा एकदा काढतोय. एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला, ह्या दोघांमधला एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला. इंटरमिडिएट काय बनेल, पुढचा कंपाऊंड काय बनेल, सी डबल बॉन्ड ओ. इथं तर काही चेंज नाही, इथं पीएच आहे, इथं काही चेंज नाही. इथं सिंगल बॉन्ड, इथं काही चेंज नाही. इथं पीएच ग्रुप आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही. इथं एक बॉन्ड तर ऑलरेडी होता, ऑक्सिजन पण होता. रॅडिकल, एक रॅडिकल आणि इकडच्या दोन इलेक्ट्रॉन मधला एक इलेक्ट्रॉन, हे मिळून त्यांनी डबल बॉन्डचं फॉर्मेशन केलं. आता हा नवीन बॉन्ड बनला म्हणून मी याला ब्लॅक कलरने दाखवतो. आणि एक रॅडिकल आहे इथं. ठीक आहे. ऑक्सिजनवर एक रॅडिकल. नेक्स्ट पॉईंट, अनस्टेबल स्पेसिस आहे, रॅडिकल आहे म्हणून. नेक्स्ट, आता एक एजी संपला, आता दुसरा एजी आला, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि एजीचं काय होतं, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं. नेक्स्ट पॉईंट, आता इथं हा इलेक्ट्रॉन एजी घेऊन जाईल. ओके. फायनल कंपाऊंड कोणता बनेल,
Ag घेऊन गेल्यानंतर फायनल कंपाऊंड हा बनेल, कारण ऑक्सिजन वरचा इलेक्ट्रॉन रॅडिकल गेला, संपला विषय. ओके, फायनल कंपाऊंड हा बनला. नेक्स्ट बेस येईल. आता बेसचं काय काम आहे? Na प्लस OH मायनस OH मायनस विल अटॅक ऑन दिस कंपाऊंड. ठीक आहे. बर, ह्या कंपाऊंड मधनं आपण आता टोलिन्स रिएजंट बघतोय. टेस्ट कळते कशाला? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आपल्याला व्हिज्युअली कसं काय कळतं? दिसतं कसं काय? सिल्वर मिरर, सिल्वरचे मॉलिक्युल जेव्हा बनतात ना, शायनी मॉलिक्युल, तेव्हा आपल्याला कळतं की टेस्ट पॉझिटिव्ह आहे आणि सिल्वर मिरर टेस्ट पॉझिटिव्ह आली आपली. ठीक आहे. इथं रिडक्शन झालं ना, एजीचं रिडक्शन झालं. फायनल कंपाऊंड कोणता म्हणला? एजी कंपाऊंड मधला ना फक्त. एजी प्लस गेट्स कन्वर्टेड टू एजी ओनली. एजी प्लस गेट्स कन्वर्टेड टू एजी. ऑक्सिडेशन स्टेट 0 हा सॉलिड स्टेट मध्ये असतो, शायनी कलरचा कंपाऊंड असतो. आपल्याला सिल्वर मिळते, तसेच मिळून जाते. ठीक आहे. नंतर बेस रिॲक्ट करतो, बाकीच्या गोष्टी होतात, हे ऑक्सिडेशन होतं, हा नंतरचा पार्ट. ही जी रिॲक्शन आहे हा नंतरचा पार्ट. ठीक आहे. ह्या बेसमुळे रिॲक्शन झालेली आपल्याला सिल्वर मिरर टेस्ट तिथंच करून जाते. ठीक आहे. आणि फक्त अल्फा हायड्रॉक्सी कीटोनच टेस्ट देतात. फक्त कीटोन असेल तर टेस्ट देत नाही. मेकॅनिझम तुमच्या समोर. ओके, ह्या मेकॅनिझमवर कोणाला काहीही डाऊट असेल विचारू शकता आणि रेकॉर्ड करा, नोट डाऊन करा. मी तुमचे डाऊट्सची वाट बघतो. थोडं एक 10-20 सेकंद थांबतोय तुमचे डाऊट टाकण्यासाठी. टाका तुम्ही. आय एम हिअर. ठीक आहे, कोणाचं काहीच डाऊट नाही? ओके. ठीक आहे. हे सगळं होतं, हे सिल्वर मिरर टेस्ट ना. पहिली स्लाइड महत्वाची लक्षात ठेवा. AgNO3 इन वॉटर पहिला आणि NH3 इन बेसिक कंडिशन, हे 2 ला ऍड करून टोलिन्स रिएजंट बनतं. ठीक आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड इथे बनतं. नेक्स्ट अल्डिहाइड गिव्स पॉझिटिव्ह टेस्ट, कीटोन डज नॉट गिव्ह, रिएक्शन देत नाही एक्सेप्ट अल्फा हायड्रॉक्सी कीटोन. आणि यूज कशासाठी करतो? अल्डिहाइड आणि कीटोनला डिफरन्शिएट करण्यासाठी. ठीक आहे. याचा फर्दर यूज कुठे करतात? बायोमॉलिक्युल्स मध्ये कार्बोहायड्रेट्सला डिफरन्शिएट करण्यासाठी तुम्हाला वापरायचं. रिड्युसिंग आणि नॉन रिड्युसिंग 2 टाईपचे शुगर्स असतात, त्यांना डिफरन्शिएट करणं सुद्धा याने टोलिन्स रिएजंटने आपण करू शकतो सर, कारण ठीक आहे. सो त्याचा याचा वापर तिथे सुद्धा केलेला आहे. नेक्स्ट वन, फेलिंग्स टेस्ट. फेलिंग्स टेस्ट सुद्धा जवळपास सारखी ऑक्सिडेशनच होतं. आता याचं फक्त रोल थोडासा वेगळा आहे. ओके, फेलिंग्स टेस्ट त्याचे 2 सोल्युशन असतात, फेलिंग सोल्युशन ए आणि फेलिंग सोल्युशन बी. फेलिंग सोल्युशन ए काय असतं? इट इज अ CuSO4 सोल्युशन. ठीक आहे. CuSO4चं सोल्युशन म्हणजे फिलिंग्स एचं सोल्युशन, आणि फिलिंग्स बीचं सोल्युशन काय असतं? अल्कलाइन सोडियम पोटॅशियम टार्टारेट. ओके, त्याला आपण रॉकेट सॉल्ट सुद्धा म्हणतो. सो इट्स अ अल्कलाइन सोडियम पोटॅशियम टार्टारेट. हे ए आणि बी जेव्हा तुम्हाला रिॲक्शन करायची असेल त्यावेळेला ए आणि बी ला सेम क्वांटिटीमध्ये मिक्स करतात आणि टेस्ट परफॉर्म केली जाते. फेलिंग्स टेस्ट तेव्हा परफॉर्म केली जाते, आधीच बनवून ठेवलं जात नाही. टोलिन्स टेस्ट आधी बनवून ठेवू शकता तुम्ही, टोलिन्स रिएजंट आधी बनवून ठेवू शकता. फिलिंग्स आधी बनवून ठेवता येत नाही, साइड रिएक्शन्स होतात. ए प्लस बी आर ॲडेड इक्वली बिफोर टेस्ट, आधी ऍड करायचं त्याला. अल्डिहाइड फॉर्म्स रेडिश ब्राउन प्रेसिपिटेट. ॲरोमॅटिक अल्डिहाइड डज नॉट रिस्पॉन्ड. ॲरोमॅटिक अल्डिहाइड रिॲक्शन देत नाही आणि अल्डिहाइड रेडिश ब्राउन प्रेसिपिटेट दाखवतात. ठीक आहे. हा, याच्यामधला जो हा बी कंपाऊंड आहे अल्कलाइन सोडियम पोटॅशियम टार्टारेट, त्याचं हे आहे स्ट्रक्चर. ओके. अल्कलाइन म्हणजे बेसिक, बेसिक कंडिशनमध्ये असतं. टार्टरिक ऍसिडचं हे डेरिव्हेटिव्ह आहे बेसिकली टार्टरिक ऍसिडचं. सो याच्यामध्ये बघा, सोडियम एका साईडला पोटॅशियम. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा टार्टरिक ऍसिड. ठीक आहे. इथे जो OH लावला ना दोन्हीकडे, तर हे टार्टरिक ऍसिड होऊन जाते. इट्स अ सॉल्ट ऑफ टार्टरिक ऍसिड किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ टार्टरिक ऍसिड. ओके. सो सोपी टेस्ट आहे.
पुन्हा कीटोन टेस्ट देत नाही, निगेटिव्ह टेस्ट रिझल्ट, आणि अल्डिहाइड टेस्ट पॉझिटिव्ह देतो, रेडिश ब्राऊन पीपीटी दाखवतो ह्या टाईपचा कलर. ठीक आहे, ओके. अल्डिहाइड काय होतं, डोबल वाणाने बघितलं ना सगळ्यात पहिल्यांदा, सीयूची ऑक्सिडेशन स्टेट +2, इथं सीयूची ऑक्सिडेशन स्टेट +1, +2 टू +1 मध्ये कन्वर्ट झालं, म्हणजे काय झालं, याचं स्वतःचं काय झालेलं आहे, रिडक्शन झालं. ठीक आहे, यांनी एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेला आहे. ओके, जसं टोलिन्स टेस्टला झालं ना, सेम तशीच रिॲक्शन इथं सुद्धा झालेली आहे, फक्त इथं सीयू वापरलं आहे इन बेसिक कंडिशन. ओके, आणि अल्डिहाइड ही टेस्ट देतो, कीटोन ही टेस्ट देत नाही, सिम्पलचा पॉईंट. ओके, सो रेडिश ब्राऊन प्रेसिपिटेट आपल्याला इथं फायनली मिळतो. कंडिशन जवळपास सारख्या आहेत, तिथं कॉम्प्लेक्स कंपाऊंड होता, इथं कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनत नाही किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंडची गरज नाही, आणि टेस्ट जवळपास सोपा आहेत. आणि तो पुन्हा एक पॉईंट सांगतो, ह्या दोन्ही टेस्ट किंवा दोन्ही रिएजंट दे आर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. स्वतःच रिडक्शन करतात, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन, पण दे आर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, दे आर नॉट अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतात. आपण ह्याच टेस्टनी वेगवेगळ्या अल्डिहाइडला, कीटोनला डिफरन्शिएट पण करू शकतो आणि शुगरचं आयडेंटिफिकेशन किंवा सेपरेशन सुद्धा करू शकतो. ओके, सो ही सेकंड टेस्ट आहे, फेलिंग्स टेस्ट किंवा फेलिंग्स सोल्युशन टेस्ट सुद्धा म्हणतात. वर्किंग जवळपास सारखं आहे. ठीक आहे, टोलिन्स टेस्ट आणि फेलिंग्स टेस्टचं वर्किंग जवळपास सारखं आहे, प्रिन्सिपल सेम आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन. ओके, नेक्स्ट वन, हॅलोफॉर्म टेस्ट. आता ही मी तुम्हाला क्वेश्चन घेत असताना एक्सप्लेन केलेली. ठीक आहे, तरी सुद्धा मी फायनली थोडीशी पटकन एक्सप्लेन करतो. हॅलोफॉर्म टेस्ट, अल्कोहोल देतात, कोणते अल्कोहोल देतात, कोणते अल्कोहोल देत नाही, या टाईपचे टेस्ट क्वेश्चन आला होता, त्याच्यामध्ये ही रिएक्शन एक्सप्लेन केलेली, हॅलोफॉर्म रिएक्शन. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा रिएजंट काय असतात, रिएजंट पहिल्यांदा बघून घ्या. I2NaOH हा रिएजंट किंवा NaOX. सगळ्यात पहिल्यांदा एक पॉईंट सांगतो, NaOX बनतो कशापासून, ह्या दोघांची रिएक्शन पहिल्यांदा परफॉर्म होते त्याच्यापासून NaOX बनतो. ठीक आहे, पहिल्यांदा हा पॉईंट समजून घ्या. ठीक आहे, NaOX इथून बनतो. ओके, ह्या दोघांची रिएक्शन. सो तुम्हाला हे दिलं काय किंवा हे दिलं काय, दोन्हीचा मिनिंग एकच आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पॉईंट मध्ये काय होणार आहे. सो म्हणजे रिएक्शन मेकॅनिझम काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा I2 जे आहे ते सगळ्या हॅलोजनला, हायड्रोजनला बाहेर काढतं आणि तिथं आयोडीनचं कनेक्शन होतं, आयोडीन यूज होतात किंवा कनेक्ट होतात आयोडीन, आणि त्याच्यानंतर बेसचा अटॅक होतो आणि हॅलोफॉर्म बाहेर निघून जातो. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचं फॉर्मेशन होतं. सिंपल रिएक्शन आहे, हॅलोफॉर्म बाहेर निघतात. सिक्वेन्स पुन्हा एकदा सांगतो, हॅलोजन जे आहेत, हॅलोजन ते इथं अटॅक करतात, हायड्रोजनला रिप्लेस करतात हॅलोजन, आणि त्याच्यानंतर बेसचा अटॅक होतो इथं आणि हा ग्रुप बाहेर निघून जातो. हॅलोफॉर्म टेस्ट म्हणतात किंवा हॅलोजन बाहेर निघतो. ठीक आहे, मेकॅनिझम जर लक्षात असेल तर एकदम बेस्ट आहे किंवा बेटर आहे. सेकंड रिएक्शन मध्ये काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, सेकंड रिएक्शन मध्ये रिएक्शन डबल बॉन्डवर परफॉर्म होत नाही. कुठे परफॉर्म होते, कार्बोनिल ग्रुपवर परफॉर्म होते. ठीक आहे, पॉईंट लक्षात घ्या, कार्बोनिल ग्रुपवर रिएक्शन परफॉर्म होते आणि CH3 मॉलिक्युल्स हॅलोफॉर्म बनून बाहेर निघतो. डबल बॉन्डवर रिएक्शन परफॉर्म होत नाही. बेस रिझन एकदम सिंपल आहे, कारण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक रिएक्शन आहे, आणि न्यूक्लियोफिलिक रिएक्शन डबल बॉन्डवर कधीच होणार नाही रिएक्ट. त्याला इलेक्ट्रोफाईल लागतो, आणि इलेक्ट्रोफाईल कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बन, कारण याच्यावर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, हे तर आपल्याला पाठ झालेलं आहे. ठीक आहे, हॅलोफॉर्म टेस्ट. एखाद्याला जर मेकॅनिझम लक्षात नसेल तर इथं सगळं मेकॅनिझम दिलेलं आहे. पहिल्यांदा बेस वापरतात, हायड्रोजन काढतात, निगेटिव्ह चार्ज, त्याच्यानंतर त्याचा अटॅक होतो हॅलोजनवर, मग तो I2 असेल, Br2 असेल, Cl2 असेल. ठीक आहे, Br कनेक्शन झालं, दुसरा Br बाहेर, पुन्हा एकदा बेस आला, पुन्हा एकदा हायड्रोजन बाहेर काढला, पुन्हा एकदा निगेटिव्ह चार्ज, पुन्हा एकदा Br वर अटॅक, पुन्हा एकदा दोन्हीपैकी एक Br कनेक्ट झाला, एक Br बाहेर, पुन्हा एकदा बेस, पुन्हा एकदा हायड्रोजन निघला, पुन्हा एकदा निगेटिव्ह चार्ज, पुन्हा एकदा अटॅक, पुन्हा एकदा दुसरा Br बाहेर, इथं बनला CBr3. सगळे हायड्रोजन थोडक्यात रिप्लेस केले Br3 किंवा हॅलोजननी. नेक्स्ट आता जो बेस येतो तो आता हायड्रोजन बाहेर नाही काढत, तो काय करतो, आता अटॅक करतो. ठीक आहे, आता पहिल्यांदा तो अटॅक करतो, आणि आता अटॅक केल्यानंतर एक लिव्हिंग ग्रुपला बाहेर जावं लागेल, दिस बिकम अ गुड लिव्हिंग ग्रुप, हा पटकन बाहेर निघून जातो, हॅलोफॉर्म बनवतो. ठीक आहे, हा जो आहे हा हॅलोफॉर्म बनवतो, आता इथं ब्रोमोफॉर्म आहे. ठीक आहे, तर असे कंपाऊंड बनवतात आणि हा रिस्पेक्टिव्ह ऍसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, सेम रिॲक्शन आहे किंवा तीच मेकॅनिझम आहे, नवीन याच्यामध्ये काहीच नाही. जे तुम्हाला त्या दिवशी सांगितली होती ती सेमच रिॲक्शन आहे, नवीन काही नाही त्याच्यामध्ये, तीच रिॲक्शन आहे. बरं, याच्यात एक पॉईंट तुम्हाला थोडंसं मला हे सांगायचं आहे,
हा पॉईंट लक्षात राहू द्या. इथं सपोज हायड्रोजन आहे, जेव्हा जेव्हा बेस येतो ना एखादा, बेसचं काम काय असतं, किंवा OH मायनस आला, OH मायनसचं सगळ्यात पहिल्यांदा प्रेफरन्स काय असतो, हा बेस म्हणून ऍक्ट होईल. बेस म्हणजे काय, हायड्रोजन बाहेर काढेल. हाच हायड्रोजन का बाहेर काढला जातो, हा का नाही काढला जातो, पॉईंट समजून घ्या. हा जेव्हा हायड्रोजन बाहेर काढला जातो ना, त्यावेळेला निगेटिव्ह चार्ज येतो, CH2, आणि एक हायड्रोजन बाहेर गेला इथून, इथं निगेटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे, आणि हा निगेटिव्ह चार्ज तुम्हाला दिसतंय का, आहे कॉन्ज्युगेशन मध्ये आहे, किटोइनॉल फॉर्म कॉन्ज्युगेशन. त्याच्यामुळं बेस आला की तो सगळ्यात पहिल्यांदा अल्फा हायड्रोजनला बाहेर काढतो. ओके, अल्फा हायड्रोजनला बाहेर काढतो. आणि का बरं, कारण तो कॉन्ज्युगेशन मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे त्याला स्टॅबिलिटी आहे, म्हणून याचा अटॅक सगळ्यात पहिल्यांदा इथे, आणि सगळ्या वेळेला बेसने पहिल्यांदा हायड्रोजन बाहेर काढला. ठीक आहे, सगळे हायड्रोजन बाहेर काढले, नंतर सगळे हायड्रोजन बाहेर निघाल्यानंतर त्यांनी अटॅक केला, पहिल्यांदा अटॅक नाही केला. ओके, आणि आपला रूलच आहे ना, OH मायनस निगेटिव्ह चार्ज असला की त्याला सगळ्यात पहिल्यांदा बेस म्हणून ऍक्ट करायचा प्रयत्न करायचा, आणि नसल होत तर त्याला न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट करायचा प्रयत्न करायचा. ओके, सो निगेटिव्ह चार्जचा किंवा OH मायनसचं पहिली टेंडन्सी ही बेस म्हणून ऍक्ट होण्याचीच टेंडन्सी असते. ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं, तर अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये अल्फा हायड्रोजन जर प्रेझेंट असेल, अल्फा हायड्रोजन, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला काढायचा प्रयत्न करायचा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता, अल्फा हायड्रोजन हा ऍसिडिक हायड्रोजन असतो. ठीक आहे, बेस बरोबर तो रिॲक्ट, रिॲक्शनला किंवा सेंटेन्सला मी आणखी थोडंसं एक्सटेंड केलं. ठीक आहे. ओके, सो ही एक रिॲक्शन हॅलो फॉर्म टेस्टची, आणि दुसरी रिॲक्शन याच्यामध्ये काय केलं, डायरेक्ट तिने BR रिप्लेस केलेले. ओके, OH मायनसचा अटॅक, सेम रिॲक्शन, पाय बॉन्ड ब्रेक होईल, वरती निगेटिव्ह चार्ज, वापस निगेटिव्ह चार्ज येईल. आता कार्बनचे 5 बॉन्ड तर बनू शकत नाही, एक बॉन्ड ब्रेक करावा लागेल. सो हा बॉन्ड त्यांनी ब्रेक केला, आणि हा कार्बन बाहेर निघाला. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट मध्ये काय, इथं काय बनलं, कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिडचं काम काय असतं, H+ देणं, H+ बाहेर निघून गेला, हा निगेटिव्ह चार्जने H+ घेतला, ऍक्सेप्ट केला. ठीक आहे, हॅलो फॉर्म इथं तयार होईल, त्या निगेटिव्ह चार्ज नंतर सोल्युशन मधला H+ घेतो आणि ऍसिडचं फॉर्मेशन होतं. ओके, हॅलो फॉर्म टेस्ट. हॅलो फॉर्म टेस्टला काय लागतं असं जर कोणी विचारलं तर आन्सर काय, C डबल बॉन्ड O आणि त्याच्यानंतर CH3. इकडं R ग्रुप काही असला तरी फरक पडत नाही, पण हे लागतो, हा पॉइंट लागतो. ठीक आहे, बर हे कशापासून मिळतं, कोणत्या अल्कोहोल पासून मिळतं, CH3COH. मग इकडं R ग्रुप, म्हणजे इथं हायड्रोजन असो किंवा अल्केल ग्रुप असो, सेटअप काय पाहिजे, हा सेटअप पाहिजे, तेव्हा याचं ऑक्सिडेशन केलं का हे मिळेल, आणि याचं मग हॅलो फॉर्म टेस्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल. ओके, क्वेश्चन याच्यावर आला होता, पॉईंट लक्षात येतोय किंवा डिफिकल्टी लेवल लक्षात येते. हॅलो फॉर्म टेस्ट अल्डिहाइड मध्ये आहे, कीटोइनॉल फॉर्म मध्ये आहे, पण तो अल्डिहाइड मिळतो कशापासून, अल्कोहोल पासून. मग अल्कोहोल कोणता पाहिजे, हा. ठीक आहे, 2 चॅप्टरला कनेक्ट केलं त्यांनी. एक क्वेश्चन एका चॅप्टरवर जनरली आता विचारत नाही, 2 चॅप्टरला कनेक्ट करूनच क्वेश्चन विचारतात. हॅलो फॉर्म टेस्ट विचारली, पण अल्डिहाइड अल्कोहोलची विचारली, म्हणजे तुम्हाला अल्कोहोलला कन्वर्ट करा अल्डिहाइड मध्ये, मग ठरवा कोणती देणार आणि कोणती नाही देणार. आय होप डिफिकल्टी पण समजतीये, आन्सर पण समजतंय, आणि एक एक्झामची लेवल पण समजते. मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विषयी बोलतोय, बोर्डच्या एक्झाम विषयी बोलत नाही. बोर्डचे क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड असतात, आणि टेक्स्टबुक घ्यायचं, टेक्स्टबुकच्या मागचे क्वेश्चन सगळे पाठ करून जायचं, किंवा त्याचे आन्सर की बनवून जायचं, त्याच्यामध्येच क्वेश्चन होतात. बोर्डाला जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाही. ठीक आहे, बोर्डाचे क्वेश्चन फार स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आणि एक पॉईंट सांगतो, मोस्ट ऑफ द पीपल काय करतात, तुमचा जनरली जो फोकस असतो ना, तो नीट JEE वर जास्त असतो, वर्षभर असतो, 2 वर्ष असतो, आणि त्याच्यामुळे बोर्डचं थोडंसं दुर्लक्ष होतं. तर पॉईंट असा आहे की बोर्डाच्या याला थेरी जास्त लिहावी लागते बरं का. तुम्ही फक्त आता तुम्हाला हॅलो फॉर्म टेस्ट येतील, तुम्ही ही टेस्ट लिहिली आणि विषय मिटला असं नाही. ठीक आहे, विषय मिटला असं नाही. सो तुम्हाला काय करावं लागतं, त्याचा पॉईंट लिहावा लागतो. म्हणजे तुम्हाला ही रिॲक्शन येत असेल ना, बोर्डामध्ये काय अपेक्षित आहे, इन स्टेज 1 OH मायनस ऍक्ट्स, आता ही स्टेजचं मी रिॲक्शन एक्सप्लेन करतो का. OH मायनस ऍक्ट्स न्यूक्लियोफाइल आणि इट अटॅक्स ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बोनिल कार्बन ॲटम, डबल बॉन्ड गेट्स कन्वर्टेड टू निगेटिव्ह चार्ज. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्ड टू वर्ड याच्यामध्ये लिहाव्या लागतात बोर्डाच्या याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॅलो फॉर्म टेस्ट ओनली कीटोन देतात ना, ना तसं नाही.
फक्त कीटोन देत नाहीत. ज्यांच्याकडं अल्फा CH3 आहे ते देतात. ओके, आर ग्रुप हे पण असू शकतो. अल्डिहाइड देतात, फक्त अल्डिहाइड कसे पाहिजेत, असे पाहिजेत. म्हणजे हा अल्डिहाइड विचारा, सी डबल बॉन्ड, सॉरी एक मिनिट, एच सी डबल बॉन्ड ओ आणि एच, फॉर्मल्डिहाइड देणार का? नाही देणार. CH3 आहे का? नाहीये. हॅलोजन कुठनं, हॅलोफॉर्म कुठनं बाहेर निघाल? नाही निघणार. पॉईंट लक्षात आला. कोण देतील? ज्यांच्याकडे हा सेटअप आहे. हा जो सर्कल मधला सेटअप दिसतो, सर्कलचा कलर चेंज करतो, ब्लॅक कलरचा सर्कल दिसतोय, त्याच्यामध्ये जो काही मॉलिक्यूलचा सेटअप आहे ना, ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना, ते जिथं असतील तिथं देतील. मग तो अल्डिहाइड असो किंवा कीटोन असो. क्लिअर? हॅलोफॉर्म बाहेर काढायचा आपल्याला. कन्सेप्ट क्लिअर झाला का? ओके, झाला. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. आणखी एक क्वेश्चन. बोर्ड मध्ये ओनली मेकॅनिझम लिहिलं तर नाही चालत. बिलकुल नाही चालत. मार्क मिळत नाही ना बोर्डामध्ये. मी हे डिस्क्रिप्शन लिहावंच लागतं, लिहावंच लागतं. आणि डिस्क्रिप्शनला मार्क आहेत, स्टेजेसला मार्क आहेत. बोर्डामधले मार्किंगची एक काय म्हणतो, आयडियल आन्सर शीट येत असते प्रत्येक टीचरकडून. त्याच्यामध्ये काय असतं, जनरली स्टेप 1 मध्ये असं लिहिणं अपेक्षित आहे. स्टेप 1 रिएक्शन मध्ये, मग OH मायनस ऍक्ट्स ॲज अ बेस, मग सगळे हायड्रोजन बाहेर काढतो, हे सगळं लिहावं लागतं तुम्हाला तिथं. स्टेप वाईज मार्क असतात. 5 मार्काचा क्वेश्चन असतं, स्टेप 1 ला 1 मार्क, स्टेप 2 ला दुसरा मार्क 1 मार्क, स्टेप 3 ला तिसरा मार्क म्हणजे 1 मार्क. लक्षात येतोय? आणि तुमची स्टेप 5वी चुकली तर 1 मार्क कट होईल. पॉईंट लक्षात आला? ठीक आहे. सो स्टेपला मार्क असतात आणि बोर्डाच्या याच्यामध्ये लिहावंच लागतं. ठीक आहे. आपला टाइम आहे ना हा आता हे संपत आलेला आहे. सेशनला मी डिस्कनेक्ट करतो. वापस सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. इथून पुढचे मला रिएक्शन कंटिन्यू करायचे. वापस जॉईन व्हा सगळ्यांनी. आले का मुलं? चला कट. पुढचा पॉईंट. ओके. Iodoform reaction with sodium hypoiodide is also used for detection of CH3 CO group, जसं आता सांगितलं, or CH3CHOH. म्हणजे कंपाऊंड लिहितो CH3CH आणि इकडं OH. हा, इथं व्हॅलन्सी कार्बनची बघा 3च झालेली आहे. इकडं R ग्रुप काही असू शकतो, घेणं देणं नाही. हा जर सेटअप असेल तर याचं सुद्धा ऑक्सिडेशन होतं किंवा हॅलोफॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह दाखवली जाते. ठीक आहे. ग्रुप विच प्रोड्युसेस CH3O, म्हणजे हाच ग्रुप पुन्हा एकदा, म्हणजे हे जर रिएक्शन झालं का हा ग्रुप बनतो, हा म्हणजेच हा ग्रुप आहे. ठीक आहे. ग्रुप ऑन ऑक्सिडेशन. सो थोडक्यात काय, एकच ग्रुप ऑफ ॲटम आहे जो फॉर्म होतोय किंवा बनतोय. ओके. चल नेक्स्ट पॉइंट. इथे बघा आता NaOH म्हणजे हॅलोफॉर्म टेस्ट आपण परफॉर्म केली. काय होणार आहे, हा कंपाऊंड, हा CH3 बाहेर निघून जाईल, आयडोफॉर्मचं क्रिएशन होईल आणि इथं ONA. ठीक आहे. ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, ऑक्सिडेशन झालं. हा कंपाऊंड कधीही डबल बॉन्डला रिॲक्ट करू शकत नाही. एक. दुसरं, इथं तर हे आहे ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग मधलं डबल बॉन्ड ब्रेक करणं एवढं सोपं काम बिलकुल नाही. का बरं? ॲरोमॅटिक रिंग म्हणजे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी काढायचा काही विषयच नाहीये. ठीक आहे.
चलो, ही पण रिएक्शन होऊ शकते, ऑक्सिडेशन असेल. इकडची H2CrO4 हे सुद्धा ऑक्सिडेशन असेल, बघू शकता. ठीक आहे, दोन्ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहेत. इथं ऍसिड मिळाला, इथं सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड मिळाला, एवढाच फरक आहे, काही फार मोठा फरक नाहीच. ओके, तर हे झालं डिटेल त्याचं याच्याविषयी, आणि हे फार महत्वाचं आहे, याच्यावर क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, दुसरी रिएक्शन झाली माझी आजची, दुसरी नाही तिसरी बहुतेक रिएक्शन. नेक्स्ट 4th रिएक्शन, कॅनिझॉलॉस रिएक्शन, इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट रिएक्शन कॅनिझॉलॉस रिएक्शन. सगळ्यात पहिल्यांदा काय काय लागतं ते बघा. फॉर्माल्डिहाइडचे 2 मॉलिक्युल्स, हा पहिला हा दुसरा, प्लस कॉन्सन्ट्रेटेड KOH बेस आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. ठीक आहे, बर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला आधीच सांगू देतो काय काय लागतं, काय काय नाही. अल्फा हायड्रोजन नकोय, नो अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजनची गरज नाहीये किंवा नसायला पाहिजे. ठीक आहे, काही कंडिशन मध्ये असायला पाहिजे, काही कंडिशन मध्ये नसायला पाहिजे. मेकॅनिझम लक्षात राहिलं तर ही पण लक्षात ठेवायची गरज नाही. जर मेकॅनिझम लक्षात राहत नसेल तर ही मात्र लक्षात ठेवा कमीत कमी. ओके, सो होतं काय, बनतंय काय, तर एका साईडला मिथॅनॉलचं फॉर्मेशन होतं आणि दुसऱ्या साईडला पोटॅशियम फॉर्मेटचं क्रिएशन होतं. पोटॅशियम फॉर्मेट कसं होणार, काय होणार, रिएक्शन मेकॅनिझम बघून घ्या. इथे कंडिशन ही आहे की अल्फा हायड्रोजन नाही असं गृहीत धरलेलं आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती OH मायनस जर असेल निगेटिव्ह चार्ज, पहिल्यांदा ट्राय करतो बेस म्हणून ऍक्ट व्हायचा. बेस कोणता, म्हणजे कोणता हायड्रोजन काढणार, अल्फा कार्बनचा हायड्रोजन काढतो, म्हणजे अल्फा हायड्रोजन. आणि आपण आता कन्सिडर केलं की इथं अल्फा हायड्रोजन नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे OH मायनसला न्यूक्लिओफाईल म्हणून रिॲक्ट होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी कार्बन कार्बन अटॅक केला, डबल बॉन्ड ब्रेक झाला, निगेटिव्ह चार्ज वरती गेला, हा पहिला कंपाऊंड. ठीक आहे, दुसरा बेस आला, दुसरा बेस काय करायचा प्रयत्न करेल दुसरा बेस हा दुसरा हायड्रोजन काढायचा प्रयत्न करतो, कारण OHचा हायड्रोजन हा ऍसिडिकच असतो. यांनी हा हायड्रोजन काढला. ठीक आहे, इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनकडे गेले, एका कार्बनवर 2 O-O-, खूप अनस्टेबल स्पेसिस आहे. ठीक आहे, खूप अनस्टेबल. मग त्यातल्या दोघांपैकी एक काय करतो, वापस O- वापस यायचा प्रयत्न करतो. ह्या रिएक्शनकडे सध्या नका लक्ष देऊ, ह्या रिएक्शनकडे नका लक्ष देऊ, खालच्या रिएक्शनकडे लक्ष द्या. ठीक आहे, O- वापस येतो, डबल बॉन्डचं फॉर्मेशन, कार्बनचे 5 बॉन्ड होतील, एकाला बाहेर काढावं लागेल. पण बाहेर काढताना सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन बाहेर काढेल, कारण कार्बनला इलेक्ट्रॉन वरनं मिळालेले आहेत, कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज नाही, त्याच्यामुळे हायड्रोजन बाहेर निघेल, पण निघताना H- बनेल. आणि H- खूप कमी कंडिशन मध्ये निघतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, खूप कमी कंडिशन मध्ये मिळतो. कॅनिझॉलॉस रिएक्शन आताच्या रिएक्शन मध्ये निघतोय. आणि H- इट्स अ स्ट्रॉंग, काय कोणाला आठवतं का, स्ट्रॉंग काय हा, न्यूक्लिओफाईल. इट्स अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. ठीक आहे, हा छोट्या छोट्या स्वतः इतका छोटा आहे कोणत्याही बारीक जागेवर जाऊन अटॅक करू शकतो, म्हणून त्याला आपण स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल म्हणतो. ठीक आहे, सो 2 फॉर्माल्डिहाइडचे ग्रुप होते, एकच्या मधनं हायड्रोजन बाहेर निघाला H-, तो दुसऱ्या मॉलिक्युलवर अटॅक करेल. ठीक आहे, डबल बॉन्ड ब्रेक होईल, वरच्या साईडला निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होईल. हा तर डबल बॉन्डचं फॉर्मेशन इथं झालं. नेक्स्ट हा वरती निगेटिव्ह चार्जला शिफ्ट झाला. ठीक आहे, नेक्स्ट सॉल्वंट वॉटर आहे, वॉटरमधनं पाहिजे तेवढे हायड्रोजन सध्या पुरते आपण घेऊ शकतो. एक हायड्रोजन इथं घेतलाय, एक हायड्रोजन यालाही देऊ शकता. ठीक आहे, एका साईडला बनला अल्कोहोल, एका साईडला बनला ऍसिड. ठीक आहे, कंडिशन पुन्हा एकदा सांगतो, अल्फा हायड्रोजन नको, अल्फा हायड्रोजन नाही पाहिजे. ठीक आहे, चल. सो ही एक रिएक्शन आहे. आता ही तुम्हाला म्हणली होती मधली रिएक्शन निग्लेक्ट करा, कारण OH- न दुसरा अटॅक करायच्या ऐवजी ही मग दुसरी मेथड आहे. ठीक आहे, ही OH- अटॅक ही पहिली मेथड आहे मेकॅनिझम दाखवण्याची, किंवा दुसरी मेथड काय, O- चार्ज वापस येतो आणि पुन्हा 5 बॉन्ड बनतील, एकाला बाहेर निघावं लागेल, H- बाहेर निघतो, डायरेक्ट अटॅक करतो, हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. सो इथंच ऍसिड बनलेला आहे आणि इथं अल्कोहोल बनलेला आहे. अल्कोहोलचं काम, आता अल्कोहोल काय करतो, हा निगेटिव्ह चार्ज निगेटिव्हच्या हायड्रोजनला ऍक्सेप्ट करतो, कारण हा ऍसिड आहे ना, ऍसिडचं कामच H+ देणं. ठीक आहे, त्यामुळे यांनी H+ दिला तर काही विशेष नाहीये, O- ने H+ ऍक्सेप्ट केला. सो 2 मेकॅनिझम आहेत, कोणताही लक्षात आलं तरी चालेल, कोणत्याही एक्झाम मध्ये लिहिलं तरी चालेल, दोन्हीचा मिनिंग एकच आहे. ओके, फायनल कंपाऊंड एकच बनतं. आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा सांगतो, रोल काय इथं, अल्फा हायड्रोजन नको. ओके, अल्फा हायड्रोजन आपल्याला नाही पाहिजे. ओके, जर अल्फा हायड्रोजन असेल तर अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन होते, अल्फा हायड्रोजन नसेल तर कॅनिझॉलॉस रिएक्शन होते. सेम रिएजंट, सेम रिएजंट, पुन्हा एकदा रिपीट करतो,
सेम रिएजंट मध्ये अल्फा हायड्रोजन असेल तर अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन होते, आणि जर अल्फा हायड्रोजन नसेल तर कॅनिझॉरस रिएक्शन होते. ओके, पॉइंट लक्षात ठेवायचं. अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन आपली अजून होणं बाकी होईल आता हळूहळू. वरच्याचं मेकॅनिझम लिहिलेलं आहे, आय थिंक खालच्याचं मेकॅनिझम स्लाइड मध्ये आहे का, नसेल तर करून दाखवतो. नाही, ठीक आहे, खालच्याचं मेकॅनिझम करून दाखवतो. फिनाइल रिंग किंवा बेन्झिन रिंग, या कार्बनला एक हायड्रोजन असतो, पण तो हायड्रोजन निघून इथं कार्बनला कनेक्शन झालं, म्हणजे ह्या कार्बनला हायड्रोजन नाही, अल्फा हायड्रोजन नाही आहे इथं. ठीक आहे, एच काय होईल, NaOH, OH मायनसचा अटॅक, OH मायनसने अटॅक केला. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज बनला. नेक्स्ट पॉईंट, एक आणखीन एक असाच ग्रुप आहे, कारण 2 मॉलिक्यूल लागतातच आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, C डबल बॉन्ड OH. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट मेकॅनिझम मध्ये काय होणार आहे, O मायनस जो बनला होता ना, O मायनस वापस येईल आणि H मायनसचा अटॅक होईल. पॉईंट लक्षात आला, एकाचा अल्कोहोल, एकाचा सोडियम बेन्झोएट. ठीक आहे, इट्स अ सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड, किंवा त्याला कॉमन नेम द्यायचा असेल, IUPAC नेम द्यायचा असेल तर सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. रिएक्शन समजली का, की डोक्यावरून चालल्या रिएक्शन, खूप महत्वाचे रिएक्शन घेतोय, नेम रिएक्शन घेतोय, याच्यावर तुम्हाला खूप क्वेश्चन्स येणार आहेत, तुम्हाला समोर खूप एक्झाम द्यायची आहे, आणि ह्या रिएक्शन येणार, कॅनिझॉरस रिएक्शन येणार, टोलिन्स रिएक्शन येणार, येतातच ह्या रिएक्शन, इम्पॉर्टंट रिएक्शन आहेत. आणि तुमच्या समोर टेस्ट एक्झाम एक नाही, 3-4 एक्झाम आहेत. H मायनस का जातो, H प्लस का नाही. ओके, H मायनस का जातो, H प्लस का जात नाही. ठीक, मेकॅनिझम मध्ये सांगतो. क्वेश्चन समजून घ्या मुलांना. पहिल्यांदा क्वेश्चन असा आहे की याच्यामधनं हा हायड्रोजन जाताना मी सांगितलं की H मायनस जातो. ठीक आहे, H प्लस नाही जात. मोस्ट ऑफ द रिएक्शन मध्ये H प्लस जात असतो, खूप कमी रिएक्शन मध्ये H मायनस जातो. आपल्याला ओळखायचं आहे हा कधी जातो किंवा का बरं जातो, कोणत्या कंडिशन मध्ये जातो. ओके, ठीक आहे. 2 बेस असतात, पहिलं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि दुसरं इलेक्ट्रॉनची अवेलेबिलिटी, इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत की नाही. ह्या केसमध्ये बघा, आता मी त्या कंपाऊंडला मार्क करतो. एकदम बेसिक क्वेश्चन आहे हा, पण ठीक आहे, जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर विचारणं अपेक्षित आहेच. इथं निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन, एक स्वतःचा एक एक्स्ट्राचा. ठीक आहे, आणि बॉन्ड बनवायला 2च इलेक्ट्रॉन लागतात, म्हणजे निगेटिव्ह चार्जचा आपण कधी पण बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन करू शकतो. हा पॉईंट सगळ्यांना माहिती झाला. या निगेटिव्ह चार्जचं आपण कन्व्हर्जन केलं बॉन्ड मध्ये, कारण व्हॅलन्सी पण फुलफिल करावी लागते ना. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, फुलफिल तर करावी लागेल. निगेटिव्ह चार्जला किती वेळ ठेवता तुम्ही. सो निगेटिव्ह चार्जचं कन्व्हर्जन व्हॅलन्सी मध्ये झालं, म्हणजे डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. आता ह्या कार्बनच्या हिशोबाने बघा बरं तुम्ही, ह्या कार्बनच्या हिशोबाने बघा, ह्या कार्बनचं पहिल्यांदा ह्या केसमध्ये 4 बॉन्ड तयार आहेत किंवा 4 बॉन्ड बनवले आहेत, त्याला चौथा म्हणजे 5वा बॉन्ड बनवायची गरज नाही, तो बनवूही शकत नाही. पॉईंट लक्षात आला. ठीक आहे, आणि तो हॅपी आहे, त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. मी मार्क केलेल्या कार्बन विषयी बोलतो. ओके, पण आता अनहॅपी कोण आहे इथं, इथं अनस्टेबल कोण आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनला काय करायचं आहे, व्हॅलन्सी फुलफिल. म्हणून ऑक्सिजन काय म्हणतो कार्बनला, बाबा रे तू काहीच करू नको, तू तुझा इलेक्ट्रॉन सुद्धा घेऊ नको, काहीच करू नको, मीच इलेक्ट्रॉन देतो, पण बॉन्ड बनव. पॉईंट लक्षात आला का बरं, ऑक्सिजनला व्हॅलन्सी पूर्ण करायची, म्हणून त्यांनी आपला निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन वापरून बॉन्ड बनवला. ठीक आहे, आणि कार्बन बरोबर बॉन्ड बनवलेला हा. ठीक आहे, कार्बन त्याच्याबरोबर बॉन्ड बनवला. आता कार्बनला जर तो बॉन्ड बनवायचा तर कुठला तरी बॉन्ड तोडावा लागेल ना. पॉईंट लक्षात आला. बर, आता बॉन्ड तोडताना हायड्रोजनचाच बॉन्ड तोडावा लागेल, कारण तो वीक बॉन्ड आहे. हायड्रोजन छोटा मॉलिक्यूल असतो, पटकन बाहेर निघून जातो, त्याला तर हाकलून देता येऊ शकतो. पण आता आता कार्बन याचे इलेक्ट्रॉन घेऊन करेल काय, ठेवेल कुठं, कारण त्याला इलेक्ट्रॉन आहेत ना ऑलरेडी, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे ना. कार्बन कडनं, हायड्रोजन कडनं सुद्धा कार्बन इलेक्ट्रॉन कशाला घेईल, नाही घेणार. पॉईंट लक्षात आला, कारण कार्बनला आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. आता त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, त्याला इकडून आणखी एक हे 2 इलेक्ट्रॉन मिळतात, म्हणजे इथले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे त्यांनी सोडावेच लागतील त्याला, कारण त्यांनी जर धरून ठेवलंय तर आधीचे 8 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, प्लस 2 टोटल होती 10 इलेक्ट्रॉन. उलट तिची अनस्टेबिलिटी वाढेल. कशाला करून घेईल तो, अनस्टेबिलिटी कशाला वाढून घेईल, मग तो काय करतो, हायड्रोजनला 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. म्हणून हायड्रोजनकडे स्वतःचा एक इलेक्ट्रॉन, एक्स्ट्राचा एक इलेक्ट्रॉन, विच इज इक्वल टू H मायनस चार्ज. पॉईंट लक्षात आला.
की काही डाऊट आहे? ओके, आता याला क्लिअर करतो. आणखी कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, नसेल तर थोडंसं पुढे जातो. हे झालं मेकॅनिझम. ओके, आता ह्या रिॲक्शन एकदम सोप्या रिॲक्शन आहेत, बिलकुल अवघड रिॲक्शन नाहीये, एकदम सोप्या रिॲक्शन. बेस आपल्याला माहिती आहे ना, त्याच्यामुळे आता सोप्या रिॲक्शन. पर सगळ्यात पहिला पॉईंट, बेन्झाल्डिहाइड मी काढतोय. बेन्झाल्डिहाइड, हा बेन्झाल्डिहाइड, सी डबल बॉन्ड ओ एच. रेझोनन्स सगळ्यांना दिसला का? रेझोनन्स दिसला का? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, रेझोनन्स दिसला असेल. ठीक आहे, चलो मग आता रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी काढतो. रेझोनेटिंग स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन पासून सुरुवात करतो. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रॉन ओढून घेतो. सो डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतले. मग इथले इलेक्ट्रॉन ओढून घेतले तर कार्बन कुठून इलेक्ट्रॉन होणार, किंवा रेझोनन्स करावं लागेल ना. तर एक स्ट्रक्चर कसं बनेल बघा, 6 मेंबर रिंग. आता हे स्ट्रक्चर लिहिलं जात नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी हे स्ट्रक्चर लिहितोय. अदरवाइज इट इज नॉट अ व्हॅलिड स्ट्रक्चर. ठीक आहे, इथं हायड्रोजन, इथं डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, आणि याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज, कारण कार्बनचा एक इलेक्ट्रॉन गेला ना. हे व्हॅलिड स्ट्रक्चर नाही. ठीक आहे, आता या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करायला काय होतं, हा इकडे शिफ्ट होऊन जातो. ओके, आता हे व्हॅलिड स्ट्रक्चर नाही, त्याच्यामुळे मी याला काढून टाकतो. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आहे, किंवा काढत नाही, पण हे लक्षात घ्या, हे व्हॅलिड स्ट्रक्चर नाही. ठीक आहे, नेक्स्ट कंपाऊंड काय बनतो, तर हा कंपाऊंड बनतो कार्बन ओ मायनस, इकडे एच, आणि इकडे डबल बॉन्ड, कारण डबल बॉन्ड शिफ्ट झाला. ठीक आहे, डबल बॉन्ड शिफ्ट झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आला. हा पॉईंट लक्षात आला का? ठीक आहे, हा डबल बॉन्ड आहे तसा, हा डबल बॉन्ड आहे तसा. ओके, सो माझा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. अल्डिहाइड जो ग्रुप आहे, अल्डिहाइड हा बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन रिच करतोय का इलेक्ट्रॉन डेफिशियंट बनवतोय? अल्डिहाइड ग्रुप बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन रिच बनवतोय का इलेक्ट्रॉन डेफिशियंट बनवतोय? आन्सर द्या, रिच और डेफिशियंट. बेन्झीन रिंगला काय बनवतो? आन्सर द्या पोरांनो, कारण एक्झाम मध्ये तुम्हालाच करणार. आता चुकले तर चालल, नंतर नका चुकू, पण आन्सर द्या. बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन रिच बनवतोय का डेफिशियंट बनवतोय? ओके, असं वाटतंय की काही मुलांमध्ये कन्फ्युजन आहे. अल्डिहाइड मुळे बेन्झीन रिंगवर कोणता चार्ज रोटेट झाला? पॉझिटिव्ह चार्ज ना, राईट. बेन्झीन रिंगवर कोणता चार्ज रोटेट झाला अल्डिहाइड मुळे? पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन रिचनेस का डेफिशियन्सी? इलेक्ट्रॉन रिचनेस का डेफिशियन्सी? इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी. सो अल्डिहाइड मुळे बेन्झीन रिंग इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालेला आहे, इलेक्ट्रॉन बेन्झीनकडचे कमी झालेत. ठीक आहे, पुन्हा एकदा त्याच पॉईंटकडे जातो जो तुम्हाला बेसिकला याला फिनॉल मध्ये शिकवला होता. आता मला सांगा, पॉझिटिव्ह चार्ज जर बेन्झीनवर फिरतो आहे तर त्या अल्डिहाइड ग्रुपला मी ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणणार की मेटा डायरेक्टिंग म्हणणार? मी एक एक स्टेप अवघड अवघड करत चाललोय बरं का पोरांनो, तुमच्या लक्षात असेल तर. मी अल्डिहाइड ग्रुपला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणणार की मेटा डायरेक्टिंग म्हणणार? बाकीच्यांनी आन्सर द्या, ट्राय करा, ट्राय करा, चुकू द्या, चुकू द्या, ट्राय करा. तुम्ही आता चुकले तर तुम्हाला एक क्लिक तरी होईल, आपण इथे चुकलो होतो म्हणून. आन्सर द्या पोरांनो, आन्सर देत चला, शांत बसून काही मिळत नाही. आन्सर द्यावं लागतं, चुकावं लागतं, तेव्हा शिकतात. तुम्हाला येत नाही म्हणूनच तुम्ही इथं आलेले, असं काय करता?
ओके, सो मेटा डायरेक्टिंग आहे अल्डिहाइड ग्रुप. ठीक आहे, मेटा डायरेक्टिंग किंवा याचा दुसरा अर्थ असा आहे की CHO मुळे पॉझिटिव्ह चार्ज ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला आलेले. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आले म्हणजे इलेक्ट्रॉन रिच एरिया कोणता राहिला, फक्त मेटा राहिला, म्हणून याला आपण म्हणतो मेटा डायरेक्टिंग. इलेक्ट्रॉन रिच एरिया मेटा राहिलेला आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, इथं आता रिएक्शन बघितलं बघा. HNO3 H2SO4 काय करतं, नायट्रेशन रिएक्शन दाखवतो. HNO3 ला आपण नायट्रेशन मध्ये कसं लिहितो, HO आणि NO2. ठीक आहे, HO वर निगेटिव्ह चार्ज, NO2 वर पॉझिटिव्ह चार्ज. नायट्रेशन म्हणजे ऍडिशन ऑफ NO2 ग्रुप. NO2 वर पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्जचे ऍडिशन करायची बेन्झिनवर. पण आता पॉझिटिव्ह ऑर्थो पोझिशनला होऊ शकते का, नाही होऊ शकत. का बरं, अल्डिहाइडमुळे पॉझिटिव्ह चार्ज फिरतो. पॉईंट लक्षात आला. मग ऍडिशन कुठं होईल, मेटा पोझिशनवर. बघा, ऑर्थोवर का नाही झाली, पॉझिटिव्ह चार्ज होता. पॉझिटिव्ह चार्ज रोटेट होतो अल्डिहाइडमुळं किंवा कीटोनमुळं. त्याच्यामुळं ऑर्थो पोझिशनवर नायट्रेशन रिॲक्शन झाली नाही, ती मेटावर झाली. समजलं का डोक्यावरनं गेलं, खरं खरं सांगायचं पोरांना. मी थोडासा क्वेश्चन आहे ना उलटा फिरवतो. ठीक आहे, क्वेश्चन थोडा उलटा फिरवतो. मला तरी वाटतंय खूप लोकांच्या हे डोक्यावरनं गेलं. किती लोकांच्या डोक्यावरनं गेलं त्यांनी यस टाका बरं, प्रामाणिकपणे पटकन. किती लोकांच्या डोक्यावरनं गेलं त्यांनी यस टाका. नसेल गेलं तर नो टाका. कळू तरी द्या मला. थोडे कष्ट घ्या आता माझ्यासाठी एवढे. हा, कष्ट घ्या पोरांनो. ठीक आहे, क्वेश्चन विचारत हा, नाही समजलं सांगत चला. ठीक आहे, समजून सांगेल, काही इश्यू नाही त्याला. त्या गोष्टीला काही आपल्याकडे कमी नाही, पण तुम्ही सांगितलं पाहिजे. ठीक आहे, 2-3 लोकांचे आन्सर आले, बाकीच्यांचे आन्सर नाही आले, चुकीचे आहे. ओके, सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण हे फिनॉलमध्ये वगैरे झालं होतं. थोडंसं एकदा चेक करा, तुमचे नोट्स वगैरे पण चेक करा. ठीक आहे, आज आपला टाइम झालाय, त्याच्यामुळे आज आपण इथं थांबू. उद्या मात्र मी वेळेवर चालू करेन आणि सुरुवात इथूनच करेन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पासून सुरुवात करणार. ठीक आहे, पुन्हा एकदा ज्यांना समजलेलं नाही त्यांनी लवकर यायचं आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, इथपासून सुरुवात करेन मी उद्या. सो ह्या पॉइंटवर मी आज थांबतो आणि उद्या आपण कंटिन्यू करू. उद्याचं लेक्चर तुम्हाला सर ग्रुपवर टाकतील. उद्या मी सरांशी बोललो नाही अजून, पण शक्यतो मी घ्यायचा प्रयत्न करेन, तुमचा टाइम मॅच झाला तर. ठीक आहे, तर मी सरांशी बोलून तुम्हाला ग्रुपवर मेसेज येईल तसा. ओके, ग्रुपवर मेसेज येईल.